नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 23 जून रोजी आम्ही एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये 4 जुलै या अमेरिकेच्या 250 वर्ष पूर्ण होणाऱ्या स्वातंत्र्य दिनी डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय घोषणा करणार आहेत आणि ती डॉलरशी रिलेटेड असेल का? डॉलरची किंमत ही सोन्याशी निगडीत पुन्हा एकदा केली जाईल का? असा एक प्रश्न मी विचारलेला होता. त्याला बेअरली 9-10 दिवस होत आहेत आणि या 9-10 दिवसामध्ये खरोखरच अशी अपेक्षा नव्हती की या सगळ्या चर्चांना वेग येईल. पण असं दिसतंय की जबरदस्त वेग आलेला आहे. आणि दुसरी मजा अशी की ट्रुथ सोशल हे त्यांचं त्यांचं सोशल मीडिया अकाउंट आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा. त्याच्यावर त्यांनी एक व्हिडिओ टाकलाय आणि या व्हिडिओमध्ये ट्रम्प साहेब हे डॉक्टरच्या वेशामध्ये आलेले आहेत. त्याच्या अगोदर त्यांनी कधीतरी ते फादरच्या वेशात वगैरे पण आलेले आठवत असेल तुम्हाला. तर या डॉक्टरच्या वेशात येऊन ट्रम्प साहेब काहीतरी ऑपरेशन करणार असं दिसतंय. तर हे ऑपरेशन नेमकं कसलं आहे? राजकीय व्यवस्थेचा आहे का अर्थव्यवस्थेचा आहे? हा प्रश्न आता सगळेजण विचारायला लागले. आणि ज्या डेडली मूडमध्ये ते आहेत, त्याच्यामध्ये ते कदाचित ज्युडिशियल सिस्टीमचं सुद्धा काहीतरी ऑपरेशन करून टाकू शकतील. त्यांनी हल्लीच काहीतरी एक मतप्रदर्शन केलं त्यांच्या न्याय व्यवस्थेवरती. आपल्यासारखी परिस्थिती नाही, भारतामध्ये ताबडतोबीने न्याय संस्थेचा काहीतरी अनादर वगैरे होतो. तसं तिकडे काही भानगड आहे असं काही दिसत नाही मला. निदान त्यांच्यावर कधी काही बोलण्याबद्दल काही टीका झाल्याचं नाही. पण हे ऑपरेशन नेमकं काय करणार ह्याच्याबद्दल मला उत्सुकता वाटली आणि म्हणून आज मी डॉक्टर गौरी पिंपळे यांना आमंत्रित केलेलं आहे. कारण या विषयावरती त्याच चांगला झगझगीत प्रकाश टाकू शकतील. तर गौरीताई, तुमचं स्वागत करते पहिल्यांदा. अ, एका विचित्र अशा वातावरणामध्ये आपली भेट होते आहे आणि नेमकी म्हणजे स्पेक्युलेशन म्हणतात, उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. तर सुरुवातीलाच एक विनंती सगळ्या प्रेक्षकांना करते आहे की हा जो व्हिडिओ आहे तो एशा पृथ्वीवर जसा येणार आहे तसाच गौरीताईंच्या गौरीटॉमिक्स वर येणार आहे. दोन्ही चॅनेल वरती तुम्ही बघा, तिथे लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. गौरीताई, तुमच्याकडे सूत्र देते की ही खळबळजनक बातमी नेमकी काय आहे आणि खरोखरच ट्रम्प काही पावलं उचलणार अशी काही चिन्ह दिसत आहेत का? नमस्कार. खरं तर सगळीकडे अशा अफवा पसरलेल्या आहेत. अफवाच आतापर्यंत म्हणता येईल, कारण अमेरिकी सरकारने किंवा ट्रम्प यांनी असं कुठेही सुतोवाच केलेलं नाहीये की मी 4 जुलैला अमुक अमुक करणार आहे. पण 4 जुलैला मला वाटते त्यांना 250 वर्ष काही स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते इकॉनॉमी रिवाईव्ह करण्यासाठी प्रयत्न करतील. आणि मग इकॉनॉमी रिवाईव्ह करण्यासाठी काय प्रयत्न करतील? तर त्यांच्याकडे असलेलं सोनं हे रिव्हॅल्यू करतील. मग आपोआप डॉलर डिव्हॅल्यू होईल आणि मग बाकीचे असेट्स क्लास जो असेल त्याच्यामध्ये बदल होईल किंवा युएस ट्रेजरी गोल्ड बॅक करतील. आता या सगळ्या अफवा आहेत. पण ज्या अफवा जरी असल्या तरी मानून चालू, ठीक आहे, ट्रम्प यांनी असा निर्णय घेतलेला आहे, घेतील अशी अपेक्षा बहुतेक जणांची आहे. कारण अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारायचं फार मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आणि ते आत्ता नाही तर कोणाला तरी. कारण पुढच्या 10 वर्षात जर आत्ता सुधारली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. तर त्याच्या आधी त्यांना जर गिअर हातात घ्यायचे असतील तर अशी काहीतरी मोठी अनाउन्समेंट करावी लागेल. आणि याच्यामध्ये काय, त्यांच्याकडे जे सोनं आहे म्हणजे 8,000 मेट्रिक टन सोनं आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. जेव्हा 71ला त्यांनी डॉलर गोल्ड बॅक काढून घेतला तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर 8,000 मेट्रिक टन जे सोनं आहे त्याचं व्हॅल्युएशन $42 पर औन्स या व्हॅल्युएशनने त्यांच्याकडे बॅलन्स शीट मध्ये आहे. मग आता ते तर जर मार्केट रेटने करायचं म्हटलं 4,000 किंवा 4,000च्या आसपास जर त्यांनी ऍडजस्टमेंट केली रेटमध्ये, जर थेट मार्केट रेट नाही तरी पण ऍडजस्ट केली तरी होईल काय, 100 पट असेट व्हॅल्युएशन वाढ. पण जेव्हा 100 पट असेट व्हॅल्युएशन आपण वाढलं म्हणतोय, थोडं कशाचं वाढलं, गोल्डचं वाढलं. पण बाकीचे असेट्स, जेव्हा गोल्डचं व्हॅल्युएशन वाढलं तेव्हा करन्सीचं व्हॅल्युएशन कमी झालं.
मग करन्सीचं व्हॅल्युएशन कमी झाल्यानंतर करन्सी व्हॅल्युएशन वाढल्यामुळे ज्या असेट्स वरती इफेक्ट झालेला आहे, ज्या असेट्सचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये स्टॉक्स आहेत, बॉन्ड आहेत, डेरिव्हेटिव्ह आहेत, फ्युचर ऑप्शन्स आहेत, टोटल सगळं फायनान्शियल मार्केट आहे, रिअल इस्टेट आहे. या सगळ्याच्या किमती 100 पटीने कमी होणार का? हा इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जी काही ट्रिलियन मध्ये अमाऊंट आपण लिहिली, त्याला 100 ने भागिले केल्यानंतर जी अमाऊंट येईल ते त्याचं नवीन व्हॅल्युएशन. मग छोट्या छोट्या गोष्टींचं व्हॅल्युएशन बदलावं लागेल. आणि एवढंच नाही तर प्रत्येक देशाला आपल्या बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन रिराईट करावी लागेल. कारण जर गोल्ड तुम्ही रिव्हॅल्यू करताय आणि डॉलर जर डिव्हॅल्यू होतोय, कारण गोल्ड रिव्हॅल्यू याचा इनडायरेक्ट अर्थ डॉलर डिव्हॅल्यू झाला. डॉलर डिव्हॅल्यू होते तर बाकीच्या देशांना आपल्या करन्सी अप्रिशिएट करायला लागतील. त्यामुळे एकूण त्याचा जर क्वांटम आपण बघितला या सगळ्याचा, तर तो इतका मोठा होतोय की म्हणजे माझा विश्वास बसत नाहीये की 4 जुलैला ट्रम्प अशी काही अनाउन्समेंट करतील याच्यावरती. पण एकूण बरेच म्हणजे मार्केट एक्सपर्ट, फायनान्स एक्सपर्ट सगळेजण म्हणतात की मोठी अनाउन्समेंट होणार आहे. म्हणून मला थोडा संशय आहे की कदाचित होऊ शकते. पण आतापर्यंत आपण 3 जुलैच्या रात्री हा व्हिडिओ करतोय. मला अजूनही विश्वास बसत नाही की अचानक 4 जुलैला ट्रम्प असं काहीतरी करतील आणि मार्केटला धक्का देतील. म्हणजे आता बघा की आतापर्यंत सोनं हे काहीतरी 5,000 5,500 पर्यंत चढलं होतं. मग ते अचानक 4,500 वर आलं आणि आता आणखी कमी म्हणजे 4,000 पर्यंत गेले किंवा 4200 वगैरे धरून चालू आपण. तर आता तुम्ही म्हणताय तसं म्हणजे या सोन्याचे जे चढउतार आहे ते आर्थिक कारणांपेक्षा जिओपॉलिटिकल कारणच त्याला जास्त कारणीभूत आहेत असं दिसतंय एकंदरीत ह्या चढउताराला. पण समजा आपण धरून चालू की $42 पर आउन्स हा जो काही रेट होता तो आता सुधारायचा म्हटला आणि तर तुम्ही म्हणताय तसं डॉलरचं अवमूल्यन करावं लागेल. मग अवमूल्यन केलं तर त्यांच्याकडे जे कर्ज झालंय आपण म्हणतो 38 ट्रिलियन किंवा काय 40 ट्रिलियन त्याचं काय होणार? ते तेवढेच राहणार का? की त्याचं व्हॅल्युएशन पण बदलणार? पण सगळ्याच व्हॅल्युएशन बदलेल. ज्या डॉलर डिनॉमिनेटेड असेट्स आहेत, ज्या असेट्सचं व्हॅल्युएशन डॉलरमध्ये आहे, त्या सगळ्या असेट्सची व्हॅल्यू परत चेंज करावी लागेल. प्रत्येक असेटची. पण आता कसं झालंय की डॉलर केंद्रित अर्थव्यवस्था असल्यामुळे त्याचा परिणाम बराच मोठा आहे आणि बऱ्याच देशांवर आहे. त्याच्यामुळे याचा परिणाम किती होईल याचा अंदाज आपण देऊ शकत नाही आत्ताच्या घडीला. कारण आपल्याला नक्की काय करणार हेच पहिल्यांदा माहित नाही. बरं, हे स्पेक्युलेशन्स का आहेत की गोल्ड बॅकला जाणार किंवा सोन्याचं रिव्हॅल्युएशन होणार, पुन्हा गोल्डकडे काय? त्याचं कारण एक आहे की जेव्हा गोल्ड स्टँडर्ड असतं, मला वाटतं मागच्या भागात पण आपण हा विषय घेतला होता, गोल्ड स्टँडर्ड आणि गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचे रूल चांगले व्यवस्थित फॉलो केले जातात. पण जेव्हा ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली आणि ब्रेटन वूड्सच्या वेळेस तेव्हाचे प्रसिद्ध अर्थतज्ञ जे.एम. केन्स त्यांच्याकडून सल्ला मागितला गेला आणि त्यांनी ब्रेटन वूड्स सिस्टमची एक आखणी केली तो 1944 मध्ये. पण त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा केन्शियन इकॉनॉमिक्स मध्ये केन्स यांच्या अर्थव्यवस्थेचा पाया हा असेट बॅक्ड करन्सीवरती आहे, गोल्ड बॅक करन्सीवरती आहे. म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा केन्शियन इकॉनॉमिक्स थिअरी आली 1933 ला, अमेरिकेला आर्थिक महामंदीमधून बाहेर काढण्यासाठी जेव्हा राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट केन्स यांच्याकडे गेले, त्यांचा सल्ला मागितला, तेव्हा केन्स यांनी जो सल्ला दिला तो केन्शियन थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा गोल्ड बॅक करन्सी हाच महत्वाचा मुद्दा होता आणि तेव्हा अमेरिकेची करन्सी गोल्ड बॅक नव्हती. तेव्हाही 1933 मध्ये गोल्ड रिव्हॅल्यू केलं $20 $20.75 पर आउन्स होतं, ते $35 पर आउन्स इतकं गोल्ड रिव्हॅल्यू केलं आणि डॉलर परत गोल्ड बॅक केला, जो पहिल्या महायुद्धाच्या आधी काढून घेतला होता. पुन्हा गोल्ड बॅक करन्सीकडे आला आणि केन्स यांचा हा सल्ला होता. तोच केन्स यांनी ब्रिटन वूड्स सिस्टम जी अस्तित्वात आणली, जी आखून दिली, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हाच होता गोल्ड बॅक डॉलरचा आणि मग बाकीच्या करन्सीच्या गोल्डशी रिलेटेड होती.
आता जेव्हा 1971ला अमेरिकेने अचानक येऊन जाहीर केलं की आता डॉलर हा सोन्याशी निगडीत नाही, तेव्हा 71ला पुन्हा एक वेगळी थिअरी यायला हवी होती, जे कोणी तेव्हाचे अर्थतज्ञ असतील त्यांच्या हिशोबात. पण तसं झालं नाही. आजपर्यंत ते केन्स यांची ऍग्रीगेट डिमांड थिअरीमध्ये केन्स काय म्हणतात, की 1929च्या महामंदीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हातात पैसे नव्हते. तेव्हा रुझवेल्ट यांना सल्ला देताना त्यांनी सांगितलं गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढवा. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कशी वाढवायची? तर वेळप्रसंगी लोन घेऊन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढवायची. आणि लोन का मिळेल? कारण तुमची गोल्ड बॅक करन्सी आहे म्हणून लोन मिळेल. आणि मग लोन घेऊन जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढवता, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता, त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होते. एकदा रोजगार निर्मिती झाली की लोकांच्या हातात त्याचा पैसा येतो आणि सगळ्या वस्तूंची मागणी वाढते आणि त्यामुळे इकॉनॉमी पूर्वपदावर येते. पण ही व्यवस्था तुम्हाला आर्थिक महामंदीमधून बाहेर पडण्यासाठी होती. त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आली. मग ते जेव्हा आखून दिलं गेलं होतं, तेव्हा 71ला जेव्हा डॉलर हा आता गोल्ड बॅक नाही असं जाहीर केलं, तेव्हा पुढे काय होणार मॅक्रो इकॉनॉमिक्सचं? याचा कोणीच विचार नाही केला. बरं, आजपर्यंत गव्हर्नमेंट पॉलिसीज बेस्ड ऑन केन्शियन इकॉनॉमिक्स असं तेव्हा म्हणता, तेव्हा तेव्हा मूळ जो सिद्धांताचा पाया जो आहे, गोल्ड बॅक करन्सी, तो तर काढून टाकलाय. अशा तऱ्हेने मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये एवढा गोंधळ घालायची काही गरज नव्हती. त्यामुळे आता परत केन्सच्याच मूलभूत पायाकडे यावं लागतंय की आम्हाला गोल्ड बॅक सगळं करावं, कारण त्याच्याशिवाय आता आम्हाला पर्याय नाही. त्यात केन्सियन इकॉनॉमिक्स फॉलो करता करता आज जगाचं जीडीपी $110 ट्रिलियन आहे आणि कर्ज $353 ट्रिलियन आहे. 243 आले कुठून? एलियन्स फायनान्स करतायत. मग केन्सच्या नावाखाली तुम्ही खर्च वाढवले, त्याच्या हिशोबात तुम्ही कर्ज घेणंही वाढवलं. पण केन्सनी जेव्हा 1944ला ब्रेटन वूड्स सिस्टम अस्तित्वात आणली, तेव्हा फायनान्शियल मार्केट्स एवढे कॉम्प्लेक्स नव्हते. आज प्रचंड कॉम्प्लेक्स आहेत. केन्सच्या काळात स्टॉक मार्केट, बॉन्ड किंवा डेरिव्हेटिव्ह, कमोडिटीज हे सगळं एवढं कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये नव्हतं. आज तुम्ही इतकं फायनान्शियल वेब कॉम्प्लेक्स करून ठेवलाय की त्यातला एक जरी धागा तोडला तरी कोणाचा कोण कोणावर कोसळेल याचा अंदाज देऊ शकत नाही. आणि आता परत तुम्हाला केन्सच्या मूलभूत पायाकडे जर जायचंय तर तुम्ही ते तोडलंच का? म्हणजे मला कधी कधी असं वाटतं, मी गमतीने म्हणते, केस जर पुन्हा जिवंत झाले तर एकेकाचा मुस्काट फोडतील. कारण काय आहे, सगळं काही केस यांच्या नावावरती ढकलून द्यायचं इतकं ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे का विचारायची सोय नाही. म्हणजे तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितलात की केन्सनी जेव्हा सांगितलं की डॉलरशी निगडीत करा, कारण डॉलरवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि त्यांनी तुमच्याकडून बॉन्ड्स घेतले पाहिजेत, तर तुमचे कर्जरोखे घेतले जातील आणि तुम्हाला सोशल वेलफेअर स्कीम्स राबवता येतील. म्हणजेच एकंदर जागतिक बाजारामध्ये आज डॉलरची पत गेलेली आहे. त्याची किंमत तशीच राहिली असेल, पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. आणि ह्याचं इंडिकेशन दुसरं मला असं वाटतं, की कोणीही लॉंग टर्म लोन्स घ्यायला तयार नाही. लॉंग टर्म डेट्स घ्यायला तयार नाही. आणि ती जर का म्हणजे आज अमेरिकन सरकारला फक्त शॉर्ट टर्म डेट्स द्यायला लागत आहेत. लॉंग टर्म डेट्स द्यायची असतील तर त्यांना कुठेतरी सोन्याशी परत निगडीत करावं लागेल. आणि कधीतरी मध्ये ट्रम्प म्हणून गेलेले होते की आम्ही आता असं करणार आहोत, आम्ही 50 वर्षाचे बॉन्ड्स काढतो. 50 वर्षानंतर त्या डॉलरची किंमत काय राहणार हे कोण शब्देवरती सांगणार आहे? आजच जर का विश्वास नसेल तर. आणि जर का तसं कर्ज खरोखर अमेरिकेला हवं असेल दीर्घ मुदतीचं, तर खरोखरच त्यांना परत सोन्याकडे येण्याशिवाय पर्याय दिसत नाहीये मला. म्हणजे कदाचित हे कारण आहे की काय त्याच्यासाठी? अगदी अगदी खरंय. आणि त्यात त्यांनी बँकिंग सिस्टम मध्ये एवढे बदल केले की आपण सबप्राईम क्रायसिस वरती एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये आपण क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप आणि सेंट्रलाइज डेट ऑब्लिगेशन, सीडीएस आणि सीडीओ, हे नवीन कर्जावरती कर्ज हे जे काही त्यांच्याकडे स्कीम चालते त्याचा उल्लेख केला होता. आता केन्स यांच्या काळात हे सीडीएस आणि सीडीओ पण नव्हते ना. तुम्ही नवीन नवीन संकल्पना उदयाला आणता, त्या मार्केटमध्ये लागू करता, पण जेव्हा तुम्ही बेसिक पॉलिसीमध्ये जाता तेव्हा तुम्ही केन्शियन इकॉनॉमिक्स म्हणता.
असं कसं चालेल? त्यामुळे जो गोंधळ घालून ठेवलेला आहे आतापर्यंत, तो जर आत्ताच आवरला नाही तर फार हाताबाहेर जाईल. मग एक-एक देश कर्जबाजारी म्हणून स्वतःला जाहीर करतील. मग ते होण्याच्या आधी कुठेतरी हे थांबायला हवंय. सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेला स्वतःला कर्जबाजारी म्हणून जाहीर करावं लागेल आणि हे जर टाळायचं असेल, तर त्यांना पुन्हा मूळ पायाकडे सोन्यावर आधारित काहीतरी अगदी डॉलर नाही म्हटलं तरी युएस ट्रेजरी तरी गोल्ड बॅक आहे. किंवा तुम्ही जर ते काय डिजिटल पेमेंट क्रिप्टो. सिस्टम जी आहे हां, क्रिप्टो म्हणा किंवा डी म्हणा, ते गोल्ड बॅक आहे, असं तुम्हाला जाहीर करावं लागेल. तर लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतील. कारण जेव्हा तुम्ही गोल्ड बॅक करन्सी म्हणता, तेव्हा इट इज कन्व्हर्टेबल टू गोल्ड हा हा पण त्याचा दुसरा उद्देश काय त्याचा सेकंड हे असतो. एका नाण्याची दुसरी बाजू. त्यामुळे जेव्हा तुमचं कन्व्हर्टेबल टू गोल्ड आहे आणि एक ह्याच्यामध्ये एक सांगायचं गोल्ड इज अ रिअल असेट. गोल्ड इज अ रिअल करन्सी. बाकीच्या करन्सीची व्हॅल्यू नाहीये, पण गोल्ड ही ऍक्च्युअल करन्सी आहे. त्यामुळे तुम्ही काहीही झालं तरी तुम्ही सेंट्रल बँकेच्या प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँकेच्या मॅनेजमेंटसाठी गोल्ड हा महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही सोन्यापासून दूर जाऊ शकत नाही. म्हणजे भारत जेव्हा म्हणतो आपण की फार मोठ्या प्रमाणावर व्यापार करत होता, भारताचा व्यापार चालत होता, तेव्हा भारत एक्सपोर्ट करत होता बऱ्याच गोष्टी, तेव्हा भारतीय सोनंच तर घेऊन येत होते. जो काय असेल व्यापाराचा डिफरन्स, तो ती बेसिक मॅक्रो इकॉनॉमिक मॉडेल. जेव्हा तुम्ही वर्ण येऊन फियाट येतं. करन्सी आणून बेसिक मॅक्रो इकॉनॉमिक्सला जर धक्का लावत असाल, तर सगळ्या गोष्टी सिस्टम अलाव नाही करू शकत. पण हे समजा त्यांनी करायचं म्हटलं तर त्या स्टॉक मार्केटचं काय होईल? कारण अमेरिकेमध्ये असं म्हणतात, की अगदी मुठभर अशा कंपन्या आहेत, की ज्यांचं व्हॅल्युएशन म्हणजे एकंदर स्टॉक मार्केटचं मेजर पोर्शन असेल. 60-70% पर्यंतचं व्हॅल्युएशन हे मुठभर कंपन्यांच्या साठी राखून ठेवल्यासारखं झालेलं आहे. त्यांचं काय होईल? कारण आय मीन इट्स सो डिफिकल्ट टू इमॅजिन ऑल्सो. हो, आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असे अमेरिकन स्टॉक मार्केटचं की त्यांचं 70% आयटी सेक्टर कंपनी आहे. आयटी हो, सेक्टरच्या कंपन्यांचा ॲब्सोल्युटली. प्रॉब्लेम हा असतो की त्यांच्याकडे सॉलिड असेट्स नसतात. आपल्या सगळ्यांना माहिती आज घेतलेला आपण जर मॅकबुक घेतलं तर उद्या विकायला गेल्यानंतर त्याची तेवढीच किंमत मिळत नाही. तर आयटी सेक्टरमध्ये असलेले असेट्स काय आहेत? असेट नाहीये, त्यामुळे त्यांचं व्हॅल्युएशन हे ऑलवेज बबल आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं तसं नसतं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरकडे रिअल असेट्स असतात. ते अंगारात जरी काढले तरी त्याची व्हॅल्यू मिळते. एका ठराविक दराने त्याची व्हॅल्यू मिळते. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची व्हॅल्युएशन असते ती ऍक्च्युअल व्हॅल्युएशन असते. तुम्ही जेव्हा आयटी मुळे आलेला हे म्हणता व्हॅल्युएशन वाढलेली आहे, इट्स बबल. कारण तुम्ही अकॉर्डिंगली असेट मॅच नाही करत. तुम्ही जे असेट मॅच केल्यात त्याची ही व्हॅल्यू इन्फ्लेटेड आहे ना. तुमच्याकडे जे काही असेट्स असतील ते. तर पर्सिव्हड व्हॅल्यू त्याच्यामुळे आहे. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी जरी म्हटली तरी सुद्धा ती पण पर्सिव्हड व्हॅल्यू आहे. म्हणजे नाही, ती खरं कितपत खरंय, रिसेलेबल आहे सांगता येत नाही. नाही सांगते. पण जेव्हा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एक पेन बनवते आहे, तर त्या पेनाची आत्ता किंमत ₹10 असेल, तरी तिला उद्या ₹2 मिळणार आहेत. कन्फर्म मिळणार आहेत. पण तुम्ही जेव्हा काहीच ऍक्च्युअल प्रॉडक्ट बनवत नाही, तेव्हा इथे प्रॉब्लेम होतो. आणि त्याच्यामुळे स्टॉक मार्केट कोसळलं तर ते फार पटकन स्टीप स्लाइड म्हणता येईल अशा प्रकारे घसरेल. पण मला स्वतःला अजूनही असं वाटते आपण व्हिडिओ करतोय तरी, की असं एका दिवसात तो निर्णय नाही घेतला जाणार. कारण ते खूप कठीण आहे सांभाळायला सगळ्यांनाच, सगळ्याच बरोबर. देशांसाठी, फक्त अमेरिकेसाठी नाही, सगळ्या देशांसाठी. कारण तुमचा पहिला सर्किट ब्रेकर लागेल, मग दुसरा लागेल, मग तिसरा लागेल, मग किती दिवस स्टॉक मार्केट थांबवून ठेवावं लागेल. याला पण हे पण लिमिटेशन्स येतात. तर तोपर्यंत विश्वास उडून जातो इन्व्हेस्टर्सचा. मग त्याच्यानंतर मग सगळी फंडिंग काढून घेतली जाते. मग एकदा इकडून फंडिंग काढून घेतली गेल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी असेटवरती परिणाम होणार. मग परत त्या असेटची व्हॅल्यू डाऊन होणार. म्हणजे ते एकदा जर सर्कल चालू झालं, तर मग ते आपण ते पत्ते लावलेले असतात आणि एक मधलाच पत्ता काढल्यानंतर ज्या प्रकारे ते पत्ते धाड 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 एकमेकांवर कोसळतात, तसं काहीतरी होईल.
आणि ते होऊ नये असं माझी आता ही इच्छा आहे. मला आता दोन गोष्टींची मजा वाटतेय. एक म्हणजे भारत सरकारने अमेरिकेशी ट्रेड डील टाळलेलं आहे घाईघाईत करायचं. सो वॉज दॅट डिसिजन लिंक टू धिस अगेन, की हे जर का रिव्हॅल्यू करणार असतील तर नेमकं काय होणार आहे ते कळायच्या आधी ट्रेड डील हवंच आहे कशासाठी? आणि दुसरा कदाचित एक मला हां, आणि दुसरा नाही मला एक बरोबर मुद्दा आहे. सुचलाय तो असा आहे, की त्यांनी जे आपण जनरल इलेक्ट्रिक कडून जे विमानाची इंजिन्स घेणार होतो, त्या इंजिनची किंमत डायरेक्टली तिप्पट करून टाकली आता. आणि म्हणजे आपल्याला बुचकळ्यात टाकलं नेमकं की हे काय करतायत आणि ती इंजिन्स आपल्याला परवडणार का नाही असा प्रश्न एक तयार झालेला आहे. तर ह्यांचं जर का डिव्हॅल्युएशन होणार असेल तर किंमत तिप्पट काय तुम्ही आणि दहापट केली तरी भारताला ते परवडेल की काय? म्हणजे या दोन गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हणूनच मला वाटते बहुतेक ट्रम्प ते $500 बिलियन भारत इन्व्हेस्ट करणार आहे असं म्हणतायत. ते नवीन डॉलरची व्हॅल्यू आल्यानंतर आम्ही 500 बिलियन काय 1000 बिलियन डॉलर पण इन्व्हेस्ट करू शकू. काय माहिती कुठे घेऊन जाणार आहेत माहित नाही. ऍब्सोल्युटली मॅडनेस आहे सगळा पूर्ण. आणि मला सगळ्यात दया येते त्या युरोपियन्सची दया येते कारण ते कुठेच नाहीयेत. त्यांचा युरो इतका कमकुवत झालेला आहे की अं, एक तर बेसिक इकॉनॉमी सगळ्या ठिसूळ झालेल्या आहेत. बेसिक पॅरामीटर सगळे हल्लेले आहेत त्यांचे. स्वतःहून सांगतायत आम्हाला IMF कडे जायला लागणार आहे. तेव्हा त्यांचं काय होईल हे जर का एवढी प्रचंड फ्लक्च्युएशन आली. आधीच म्हणजे जर्मनी सारखा देश असेल, फ्रान्स असेल, धडाधड कंपन्या बंद होत आहेत म्हणून बातम्या येत आहेत सध्याला. युकेची अवस्था पण तशीच आहे साधारण. स्पेन असेल, युके असेल. तर हाऊ विल दे बी एबल टू गेट दिस शॉक? आणि चीनचं काय होईल सगळ्यात महत्वाचं? कारण चीनचं सगळं जे काम आहे ते डॉलरशी निगडीत आहे आणि त्यांनी एक चलाकी केलेली आहे, की त्यांनी त्यांचा घरगुती वापराची करन्सी आणि इंटरनॅशनल व्यवहाराची करन्सी ह्याच्यामध्ये आधीपासूनच फरक करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ऍब्सॉर्प्शन कदाचित सोपं होऊन जाईल. 2015ला चीनने हे केलं, की इंटरनॅशनल एक्सचेंज रेट वेगळा आणि त्यांचा जो डोमेस्टिक आहे तो वेगळा. हा. त्याचं कारण असं आहे 2010ला G20ची जी परिषद झाली. G20च्या परिषदेमध्ये आता मला यूएस ट्रेजरी म्हणजे त्यांचे कोण होते फायनान्स मिनिस्टर त्याचं नाव नाही आठवत आहे. पण त्या G20च्या परिषदेत असं चाललं होतं, की अमेरिकेचा चीन बरोबरचा ट्रेड डेफिसिट वाढतोय. अमेरिकेला डेफिसिट जास्त आहे, चीनला सरप्लस जास्त आहे. चीनने त्यांची करन्सी रिव्हॅल्यू करायची, चीनने करन्सी अप्रिशिएट करायची. जे त्यांनी जपान बरोबर 1985ला केलं होतं प्लाझा अकॉर्ड. की ते अमेरिका करत आलेली आहे, की तुम्ही समोरच्या देशाने करन्सी आपली अप्रिशिएट करायची आणि डॉलर डिव्हॅल्यू करायची. आणि तिथे G20चे सदस्य देश तयार नव्हते. पण अमेरिकेचा अरोगन्स खूप जास्त होता त्या परिषदेमध्ये आणि तिथे चीनने तात्पुरतं तोंडावरती कबूल केलं. आम्ही करन्सी अप्रिशिएट करतो. फार कमी फरकाने त्यांनी करन्सी अप्रिशिएट केली. पण तिकडे चीनने ठरवलं, की डोमेस्टिक करन्सीचा एक्सचेंज रेट वेगळा आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेट वेगळा. त्यामुळे त्यांच्या मॉनिटरी पॉलिसीवरती थेट परिणाम होईल हे चीनने टाळलं. कारण प्लाझा अकॉर्ड जेव्हा झाला आणि जपानने स्वतःचा येन अप्रिशिएट केला आणि डॉलर डिव्हॅल्यू केला त्याच्यानंतर जपानला फार मोठा फटका बसला. त्यामुळे चीनने ऑलरेडी हा गेम खेळलाय की दोन डायरेक्ट एक्सचेंज रेट ठेवलेले. आता ते मॅनेज करतायत. ते मॅनेज करतील किंवा ते मॅनेज करण्याच्या ह्याच्यामध्ये असतील. जर सगळीकडूनच अशा बातम्या येत आहेत म्हटल्यानंतर की बाकी काय आपण आता व्हिडिओ करतोय म्हणून बाकी सेंट्रल बँकांचे चीफ आहेत ते वेडे नाहीयेत. मी हा व्हिडिओ करतोय ना, हा 3 जुलैला रात्री साधारण 9 वाजता करतोय आणि तो 4 जुलैला मी सकाळी प्रसिद्ध करणार आहे. त्याच्यानंतर साधारण 12 तासांनी अमेरिकेमध्ये 4 जुलै आणि त्याची सेलिब्रेशन्स वगैरे सुरू होतील आणि
ट्रम्प यांच्या अनाउन्समेंट ह्या साधारण 12 ते 18 तासात येतील अशी एक कल्पना आहे आणि हा एक असा पूर्वलक्षी असा कार्यक्रम केल्यासारखा आमचा चाललेला आहे. पण मला अजून एक शंका आहे, की अमेरिकेमध्ये रिअल इस्टेटचं काय होईल? म्हणजे एखाद्याने जर का $5,00,000 घर घेतलं असेल, आतापर्यंत त्यांनी समजा $2,00,000 फेडून झालेले आहेत. तर उरलेले 3 एक तर त्याच्या घराची किंमत तेवढी राहील का? या सगळ्या प्रकारानंतर? आणि मग त्याला त्याच्याकडून तुम्ही कर्ज मात्र आणखी 3,00,000 वसूल करणार आहात का? म्हणजे मूळ भांडवलाचं, की त्याच्यात सुद्धा काही घट करायची आहे. नेमकं काय होईल? त्यांना ते एक रूल फ्रेम करावे लागतील. रिव्हॅल्यू हां, करायचं म्हटल्यानंतर त्यांना रूल फ्रेम करावे लागतील. किती प्रमाणात कसं करायचं आणि मग पुन्हा ते लोनची अमाउंट परत त्याच्यामध्ये चेंजेस करून ते त्यांना फ्रेम करावं लागेल. करेक्ट. जर करणारच असतील तर त्याचा तसा काही त्यांनी हे केलाही असेल, विचार करून ठेवलाही असेल. आपण सांगू शकत नाही. करेक्ट. बरोबर आहे. आणखी एक आपल्याकडून आपण एक घोषणा झालेली आठवते मला. मला वाटतं एप्रिलच्या दरम्यान अर्थ मंत्रालयाने सांगितलेलं होतं, की भारताचे सोन्याचे आणि चांदीचे दर जे आहेत ते गिफ्ट सिटी मधून आम्ही घोषित करू. आणि म्हणजे भारतामध्ये तुम्हाला सोन्यामध्ये ट्रान्झॅक्शन करायचं असेल, तर आंतरराष्ट्रीय दराशी तुमचा दर जो आहे तो निगडीत राहणार नाही. आता ही घोषणा जेव्हा त्यांनी केली, तेव्हा त्यांच्या मनात हे कॅल्क्युलेशन कुठे ना कुठेतरी असेलच. म्हणजे जे जसं बायफर्केशन चीननी करन्सी बाबतीत केलं, तसं भारताने सोन्याच्या बाबतीत केलेलं आहे की काय? नक्कीच. आणि ज्या देशांकडे सोन्याचा साठा आहे, ते देश याच्याबद्दल सीरियस असणार आहेत. रशियापासून भारतापर्यंत सगळे. रशियाचं वैशिष्ट्य आहे, की रशियाकडे त्यांचे स्वतःच्या गोल्ड माईन्स आहेत. त्याच्यामुळे ते असंही म्हणू शकतात, की आमचा रेट आम्ही ठरवू. या सगळ्यामध्ये या सगळ्या प्रकारामध्ये होणार काय, तर सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या. जर खरंच अमेरिकेने केलं तर ना, आता आपल्याला काहीच माहित नाही. पण असं जर केलं, तर सोन्याची किंमत प्रचंड वाढणार आहेत. 2 दिवसापूर्वी रॉबर्ट कियोसाकीचा ट्वीट होता. ते म्हणतात, जेम्स जी रिकार्ड्स म्हणतायत, की सोनं $35,000 पर औंस जाईल. आता बापरे! जेम्स रिकार्ड्स हे नुसतं नाव जर Googleवर सर्च केलं तर कळेल तुम्हाला जेम्स रिकार्ड्सचा मॅक्रो इकॉनॉमिक वरती खूप होल्ड आहे. प्रचंड. रेफरन्स बुकही चांगली आहेत त्यांची सगळीच. आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळा अंदाज येतो एकूण करन्सी मॅनेजमेंट आणि सगळा. पण जर जेम्स रिकार्ड्स म्हणत असतील तर $35 पर औंस होईल, तर आपण काय बोलणार? माय गॉड! ते खरोखर अतर्क्य आहे सगळं आणि कुठे कुठे आणि कसे परिणाम होतील हे आता म्हणजे त्याचं फोरकास्टिंग करणं पण अक्षय अवघड काम आहे. नेमकी ज्यावेळेला घोषणा होईल तेव्हा आपण त्याचे नेट परिणाम जे आहेत, ठळक जे काही उदाहरणं असतील ती आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये आणखी एक भर कसली पडणार आहे, तर जोरदार भूमिका इथे भारतात पण आहे, की 5 जुलैला आपल्याकडे मंत्रिमंडळ बदलवतात. म्हणजे तिकडे तिकडे अमेरिकेचा हा आर्थिक धक्का येईपर्यंत आपल्याकडे जेव्हा 5ची सकाळ उजाडलेली असेल, तोवर आपल्याला मंत्रिमंडळाचा धक्का पण बसणार आहे का? हा अजून एक मुद्दा झाला. अर्थात सगळे एकदम इतके नकोत. अ, आधीच माझा मेंदू तरी काम करेनासा होतोय, असं एवढं सगळं नाही आणि ऐकल्यानंतर. काय होईल जर दमून बसलोय. खरंच ट्रम्प यांनी अनाउन्समेंट केली, तर आम्हाला पण घाईघाईमध्ये व्हिडिओ करावा लागेल ना? नाही तो करायलाच लागेल कारण आय मीन डेफिनेटली 250 वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा काही ना काहीतरी वेगळं घडणार आहे. याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीही शंका असायला नको. आणि मोस्ट लाइकली कारण आज अमेरिकेसाठी अर्थव्यवस्था हाच सर्वात मोठा आहे. त्याच्याबद्दल काही ना काही होईलच. अ, याच्यानंतर मग असं जर का अमेरिकेने केलं तर मग ब्रिक्सला आपल्या करन्सी बद्दल कदाचित विचार करता येईल. अर्थात त्याच्यासाठी भारत तयार असायला पाहिजे. किंवा गोल्ड बॅक जर का केलं तर मग आय थिंक देअर शुड बी नो इश्यू अबाउट इट. तेही बघावं लागेल म्हणजे.
ठीक आहे. अजून तुमचे काही मुद्दे असतील तर आपण मांडूया. आज नाही, पूर्ण मैदान आज मोकळं आहे. बरंच बोललो आपण. पण एकच आहे, आता एकच आहे, की हे फक्त ज्या काही अफवा सोशल मीडियावरती किंवा YouTube आणि फायनान्शियल एक्सपर्ट्स सगळीकडे मत मांडतायत, त्याच्यावरती आधारित आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे. आम्ही व्हिडिओ केला याचा अर्थ हा नाहीये, की ट्रम्प असा निर्णय घेणार आहेत. आम्हालाही काहीच माहीत नाहीये. तर बघूया उद्या काय होतंय. म्हणजे नेहमी असं म्हणतात टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. तर आम्ही असं म्हणतो चांगलं गाडाभर मीठ घाला या अफवांमध्ये आणि मग बघा. अं, हा एक बौद्धिक त्याला काय म्हणतो आपण एक्झरसाइज असं समजा तुम्ही. म्हणजे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, कारण ह्याच्यातून सुद्धा अर्थशास्त्राचे अनेक नियम शिकता येतात. असा एक्झरसाइज तसं व्हायलाच पाहिजे असं काही नाहीये. पण ज्या वेळेला असं थोडंफार कुठेतरी व्हायला लागतं तेव्हा जसे जसे आपले सैन्याचे लोक असतात ना ते वॉर गेम्स खेळत असतात. ते वॉर गेम्स का खेळतात? कारण मेंदूला कुठेतरी सराव होतो, की हे अशी सिच्युएशन आली तर मला काय करता येईल? आणि मग प्रत्यक्ष युद्धाची जेव्हा परिस्थिती असते ना, तो कागद नुसता फक्त ओढून काढतात, ते वाचतात आणि थोडेफार बदल करून ते इम्प्लिमेंट करू शकतात. त्याला वॉर गेमिंग म्हणतात. तसं एक प्रकारचं हे वॉर गेमिंग आहे असं समजा. त्याच्यात अफवांचा भाग जो आहे तो मोठा आहे असंही आपण गृहीत धरू. पण त्या दृष्टिकोनातून या व्हिडिओकडे बघा म्हणून तुम्हाला खास विनंती करते आहे. गौरीताई आज आल्या आणि आपल्याला खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एकदा दोन्ही चॅनेल एशा पृथ्वी आणि गौरी नॉर्म्स दोन्हीकडे हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. आणि सहकार्य तुमचं असं चालू ठेवायचंय. गौरीताईंचे परत एकदा खास आभार मानते. धन्यवाद.